प्रत्येक स्वप्न असतं, त्या स्वप्नाच्या पलीकडे लागल्यानंतर ती स्वप्नपूर्ती ज्यावेळी होते, असे एक सक्सेस स्टोरी आज आपल्यासमोर आहेत. स्वप्नील सर, जी की सरांची सुरुवात झाली होती i10 पासून, आणि i10 पासून सरांनी स्विफ्ट घेतली आणि आता सरांनी आपल्याला जस्ट क्रेटा परचेस केले. तर आपण 2016ची कोल्हापूरपासून सिंगल ओनर क्रेटा सरांना देतो आहे. डिझेल 1.4मध्ये टॉप एंड मॉडेल आहे. तर सरांचा अनुभव कसा होता इथं व्हिजिट केल्यापासून, की आपण सरांना आता डिलिव्हरी देतो आज 30 जानेवारी आहे 2025. तर सरांच्या स्वप्नातली प्रीमियम कार सरांनी घेतलेली आपल्याकडून. तर सरांचं मनोगत ऐकलं की सरांना कसं वाटलं आपल्याकडे येऊन. सर सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स गाडी घेतल्याबद्दल. आणि महत्त्वाचं म्हणजे सर, गाडी म्हणजे तुमचं एक स्वप्न होतं की बाबा तुम्हाला प्रीमियम एक वस्तू आपल्याला हवी. तर त्यासाठी तुमचा प्रवास कसा होता आणि तुम्हाला म्हणजे इथं पण आता तुम्हाला कसं वाटतं की बाबा, आणि आमची सर्व्हिस पण कशी वाटली, 2 शब्द फक्त बोला. सर्व्हिस काय एक नंबरच आहे, विषयच नाही. गाडी पाहण्यासाठी आलो, बाकी गाडी पाहिल्यानंतर गाडी पसंत पडली. त्यानंतर तुम्ही काय माझ्या ऑफिसवर येऊन सर्व्हिस दिली, मलाही कुठं जायला भेटलं नाही. सरांनी येऊन ऑफिसवर सर्व्हिस दिली, सगळ्या ज्या गोष्टी लागतील ट्यूशन बदलण्यापासून त्यांनी सगळं केलं आहे. डायरेक्ट मला गाडीची चावी आता ती देत आहे. मला कुठलाही त्रास झाला नाही, सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज करत अगदी एक नंबर सर्व्हिस दिलेली आहे. त्याबद्दल खरंच माझाही वेळ वाचलेला आहे आणि मला खरंच अशी सर्व्हिस दिल्याबद्दल एक माझा वेळ वाचल्यामुळे त्यांना मी आता अभिनंदन करतो आणि थँक्यू म्हणतो. आणि गाडी तर मला प्रीमियम दिलेलीच आहे आणि गाडी देताना त्यांनी वॉरंटीसुद्धा दिलेली आहे की जी कुठेही मिळत नाही, कुठल्याही डीलरकडे मिळत नाही. त्याबद्दलसुद्धा मी त्यांना आभारी मानतो. त्यामुळं सर्व्हिस आणि गाडी या दोन्ही गोष्टीची पूर्ण गॅरंटी त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं मला गाडीच्या बाबतीत किंवा त्यांच्या बाबतीत कुठलीही शंका नाही. आणि खरंच तुम्ही अशा गायडन्स घेऊन गाड्या खरेदी कराव्या असं माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे. आणि सर प्रश्न असा होता की 5 स्टारमधलं तुम्ही किती रेटिंग देऊ इच्छिता तुमच्या मनाप्रमाणे? 5 स्टारमधलं मला 7 द्यायचे आहेत, पण आता 5च आहेत म्हणून मी 5च देऊन टाकतो. काय प्रॉब्लेम. आणि सर एक सोशल मेसेज म्हणून, तसं तुम्ही जो तुमचा खडतर प्रवास, प्रत्येकाच्या आयुष्यात खडतर प्रवास केल्याशिवाय तर आपण पोहोचू शकत नाही आपल्या डेस्टिनेशनवर. तर सक्सेस स्टोरी म्हणजे तुमची सक्सेस स्टोरी म्हणजे तुमचं हे बघून की बाबा आता समोर जे आपले व्ह्युअर्स बघतायत की काय, म्हणजे आता तुम्ही ॲज अ प्रोफेशन तुम्ही लॉयर आहात, तर तुम्हाला सर इथं पोहोचोपर्यंत काय त्रास झाला, किंवा आपल्या जिद्द असेल तर माणूस कुठेही काही करू शकतो, आपली मनाची इच्छा पूर्ण करू शकतो. त्याबद्दल 1-2 शब्द फक्त सांगायचं. मी 2 शब्दही नाहीत, फक्तपणे कुठल्याही व्यवसायात प्रामाणिकपणे सतत कन्सिस्टंट ठेवून काम करणे हाच एकमेव उपाय आहे, बाकी काही नाही. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे हेच आहे, दुसरं काही नाही. ओके, थँक्यू सर. सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तर खरं तर धन्यवाद सरांचं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर आपल्याला हक्काची कार पाहिजे असेल विथ वॉरंटी, कुठल्याही मॉडेलची कार असू दे मित्रांनो, हक्कानं आपण आसरा कार्स कोल्हापूरमध्ये भेट द्या आणि असंच आपला सक्सेस एन्जॉय. आणि नेक्स्ट आपण सक्सेस स्टोरीबद्दल आपण भेटणार आहोतच लवकरच. थँक्यू. ओके.